तर आज आपण आलेलो आहोत कवठेमंकाळ तालुक्यातील चोरोची या गावामध्ये कैलासवासी जनाबाई रुपनर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव हिमयुग टफ क्लासेसचे सर्वेसर्वा सन्मान्य कृष्णा रुपनर शेठ यांनी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तरुणांसाठी काशी यात्रा आयोजित केली होती. उत्तर भारत काशी यात्रा ही काशी यात्रा आयोजित केलेले आयोजक कृष्णाभाऊ रुपनर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल शेठ, तुम्ही ही यात्रा आयोजन करण्यामागचं मुख्य कारण कोणतं होतं? कोविड काळात आमच्या आईचं निधन झालं. प्रेमास मुकलो निधन झालं. त्याच्यानंतर आमचा म्हणजे सगळं मित्रपरिवार किंवा भाऊ वगैरे असेल ते बसल्यानंतर किंवा महाराजांचं मार्गदर्शन त्यात चर्चा झाली की आपल्याला काय करता येईल, म्हणजे ह्याच्यासाठी काय म्हणतात स्मरणार्थ काय करता येईल ह्या विचारात आम्ही एक वर्षभर गेलं. आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं ठरलं बाबा की महाराजांनी सांगितलं की आपल्याला काशी यात्रा केल्यानंतर पुण्य भेटेल वगैरे, ते बाकीच मगाच त्यांनी सांगितलं. त्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केल्यानंतर आमचा प्लॅन ठरला की आपल्याला काशीला जे वयोवृद्ध आहेत किंवा जे स्वखर्चाने जाऊ शकत नाहीत ते साधे भोळे जे कोण असतील किंवा शेतमळ्यात काम करणारे ते त्यांना घेऊन जायचं ठरलं. आणि आम्ही ती संकल्पना तशी कंटिन्यू चालू ठेवली. आईच्या आशीर्वादाने ही सलग कितवं वर्ष संकल्पना चालू ठेवण्याचं? हे 3रं वर्ष आमचं. मग सलग आता तुम्ही काशी यात्रेला इकडून लोक पाठवली, त्यांच्या जेवणाची राहण्याची कशी काय व्यवस्था केली होती? जेवणाची राहण्याची व्यवस्था सगळी माझ्या भाऊ लोक जे आहेत, म्हणजे सगळं काही मी एकट्यानं खर्च नाही केलेला. माझे काही भाऊ आहेत, गणेश आहे, मला बिरो आहे किंवा सोने आहे, यांनी रमेश वगैरे आहेत, यांनी थोडंफार ते काय प्लॅन वाटून घेतले होते आमचं ठरलेल्यानुसार. एक बाजू सगळ्यांनी विभागून घेतले होते, त्या पद्धतीने केले. आणि त्यात मोलाचं सहकार्य आमच्या महाराजांचं लाभलं. त्यामुळे आम्हाला कुठं अडचण आणि व्यत्यय मला वैयक्तिक कुठं आले नाही. बाकी सगळ्यांनी आमचं म्हणजे थोडक्यात एक परिवारात एक स्ट्रॉंग बॉन्डिंग असल्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं, नाहीतरी पॉसिबल झालं नसतं. एकूण किती पॅसेंजर्स गेले होते यावेळी? जवळपास आमचे ऑन तिकीट 57 पॅसेंजर होते. 57 पॅसेंजर गेले होते. या पॅसेंजरनी आम्ही त्यांच्याशी आता संवाद साधला. यावेळी त्यांनी तुमचं तोंड भरून कौतुक केलं. या पॅसेंजरने केलेल्या कौतुकाला काय सांगाल तुम्ही? त्यांनी दिलेला मला आशीर्वाद आणि त्यांनी केलेलं कौतुक ह्याचं मी सदैव ऋणी राहीन. आणि असाच त्यांनी भरभरून आशीर्वाद देत राहावा की यात्रा म्हणजे पुढे असंच माझ्या हातून पुण्य घडत राहू. आईच्या स्मरणार्थ आणखी इथून पुढे तुमचे काय व्हिजन राहतील? बरेचसे व्हिजन आहेत, मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सांगत जाईन. जे काय व्हिजन चालू आहेत आमचे, आम्ही गिरनार यात्रासुद्धा काढतो, बरेचसे करतो आम्ही. पण तुम्हाला सांगन मी टप्प्याटप्प्यानं ते दिन कल्पना त्याची. ठीक आहे, धन्यवाद. पहिल्यांदा मला तर 2-3 महिन्यापूर्वी सरांचा फोन आला होता आणि त्यावेळी त्यांनी अचानक मला सांगितलं की तुला काशी यात्रेला जायचं आहे. पहिल्यांदा हीच गोष्ट मला एक स्वप्नवत वाटली की मला काशी यात्रेला जायचं आहे. आश्चर्याचा धक्का बसला की मी जाणार आहे, कारण का आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी फक्त टी व्हीमध्ये किंवा मोबाईलवर बघितल्या होत्या, पण प्रत्यक्षात बघायला मिळतील हे कधीही वाटलं नव्हतं. पण ज्या वेळेला सरांनी मला सांगितलं त्यावेळेला पहिल्यांदा तर मला आश्चर्याचा धक्का बसला. पण जसं पूर्ण दिवस जसे जात गेले किंवा आम्ही त्याप्रमाणे नियोजन करत गेलो, त्यावेळेला कळालं की हे स्वप्न नाही, सत्य आहे आणि मी खरंच काशीला जातो आहे. आणि जसं आम्ही बाहेर पडलो तसं महाराजांनी आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केलं. ओंकारेश्वरला गेलो, त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला व्यवस्थितपणे दर्शन झाल्यानंतर त्यांनी आम्हालाच महत्त्व तिथलं पटवून सांगितलं. त्यानंतर आम्ही परत महाकालेश्वरला गेलो, त्या ठिकाणीसुद्धा महाराजांनी तिथल्या गोष्टींचं महत्त्व आणि या दिवशी जाण्याचं महत्त्व जे काही आहे त्याबद्दल आम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं. आम्ही ज्या ठिकाणी गेलो प्रत्येक ठिकाणी त्यांच्या जे काय असेल ते प्रॉपर मार्गदर्शन असेल, तिथं जाऊन तिथली माहिती असेल, या पद्धतीने त्यांनी पूर्ण दिली. आणि आमची जी ट्रिप आहे ती पूर्णपणे एक समर्पक रूप त्याला आलं या गोष्टीमुळे. सरांनी तुम्हाला जाण्याची संधी दिली, सरांबद्दल काय सांगाल? सरांबद्दल बोलायचं झालं तर आत्ता सध्याच्याला माझ्याकडे त्यासाठी शब्द नाही आहेत, कारण का सरांनी जे गोष्ट केली माझ्यासाठी ती खूप अनमोल आहे, ज्याचं कोणत्याही पद्धतीनं मला शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही. सरांचं कशा प्रकारे आभार मानसाल? सरांचे आभार मानायचे म्हणले तर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कायमच मी सरांचे आभार मानेन. आणि देवाकडे हेच प्रार्थना करेन की जेव्हा भविष्यामध्ये अशा नवीन संकल्पना किंवा काही सरांच्या मनात विचार असतील ते त्या सगळ्या देवांच्या चरणी प्रार्थना आहे की ते त्यांचे सर्व जे काही इच्छित आहे ते त्यांना योग्य पद्धतीने त्याचं फलित मिळावं.